आपण पाहिलं तर अनेक वेळा निवडणूक आयोगाविरुद्ध बैठका पार पडल्या, मात्र या बैठकीतून काहीच निष्पन्न झालं नाही। त्याच संदर्भात अनेक वेळा विरोधी पक्षातील लोकांनी पाठपुरावा केला, मात्र यानंतर त्यांना मोर्चा काढावा लागत आहे। आपण सध्या फॅशन स्ट्रीट येथे आहे आणि या मोर्चाला अनेक पक्षातील विरोधी पक्षातील सर्व कार्यकर्ते येथे या मोर्चात सहभागी झाले आहेत। जवळजवळ हजारोंच्या संख्येने हे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत। हा मोर्चा मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात जाऊन या मोर्चा होणार आहे। तसेच तिथं नेत्यांची भाषणं होणार आहेत। राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, तसेच शिवसेना चे सर्व नेते असतील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते असतील, तसेच काँग्रेसचे नेते या मोर्चात सहभागी झालेले आहेत। सर्व पक्षांचे कार्यकर्ते देखील या मोर्चात सहभागी झालेले आहेत आणि संविधान वाचवा, लोकशाही वाचवा अशा घोषणा देत आहेत। आज सकाळपासूनच या मोर्चाला कार्यकर्ते जमा व्हायला सुरुवात झाली होती आणि आज हा मोर्चा आता फॅशन स्ट्रीटवरून निघलेला आहे। थोड्या वेळात या मोर्चा मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाजवळ पोहोचेल। त्यावेळी आपण तुम्हाला आम्ही या मोर्चाची वेळोवेळी अपडेट देत राहू। त्यासाठी माय महानगर यूट्यूब चॅनल पाहत राहा। धन्यवाद। एक मिनिट दोघं सोबत आहेत। खाली उतरून गेल्यासोबत बाबा कोण रोहन 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 चल पटकन। मनसेचे नेते संदीप देशपांडे हे या मोर्चात सहभागी झाले आहेत। मोठ्या प्रमाणात या मोर्चात लोक आलेले आहेत। निवडणूक आयोग दखल घेईल काय? निश्चितपणे आपला शर्ट एक सत्याचा मोर्चाचा शर्ट आहे आणि या शर्टावर निवडणूक आयोग संविधान वाचवा भाजपनं देखील तिकडं मोर्चा मूक आंदोलन सुरू केलेलं आहे। काय त्यांचं असं मत आहे की महाविकास आघाडीची दुटप्पी भूमिका आहे, तसंच या मोर्चेकरांची दुटप्पी भूमिका आहे। त्यावर तुमची काय प्रतिक्रिया? मुळात असं आहे, आमचा मोर्चा निवडणूक आयोगाविरुद्ध आहे। भाजप चोंबडेपणा कशाला करताय याचं उत्तर भाजपने दिलं पाहिजे। आमच्या आणि निवडणूक आयोगाच्या मध्ये चोंबडेपणा करायला कोणी सांगितलेलं आहे त्यांना?
ज्यावेळी निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं त्यावेळी भाजपचे नेते पुढे येतात प्रतिक्रिया देण्यासाठी, त्यांना तुम्ही काय सांगाल? चोंबडेपणा बंद करा. तर हे होते मनसेचे नेते संदीप देशपांडे. त्यांनी भाजपवर या मोर्चाच्या या मोर्चा दरम्यान भाजपवर टीका केलेली आहे. त्यांनी सांगितलं आहे की ज्यावेळी निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले त्यावेळी भाजप पुढे येऊ नये, चोंबडेपणा बंद करावा असं त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा आणि माय महानगरला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरामॅन अजय सर, मी प्रणव कांबळे, मुंबई.